क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आमचे मित्र गावडे आंबेरे गावाशी बिलॉंग करणारे आदित्य पावसकर यांची झालेली शुभ अशी उपस्थिती। जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्ताने आदित्य पावसकर साहेब आपल्या या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत इथे आम्ही करत आहोत। टॉस इथे जिंकला गेलाय, महत्त्वपूर्ण टॉस आहे, परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचं आहे म्हणजे तुमच्या माध्यमातून होणारे प्रयत्न। कारण टॉस हा फक्त तुम्हाला एक आधार देत असतो की आपण हा सामना जिंकू शकतो, परंतु तुमची मेहनत, तुमचे कष्ट, तुमचे प्रयत्न, तुमचा केला जाणारा संघर्ष हा ठरवत असतो तुम्ही विजयी होणार की तुम्ही उपविजयी होणार। त्यामुळे इथे प्रयत्न तुम्हाला करायचे, संघर्ष इथे करायचा आहे। भले आपण टॉस गमावला असला तरी इथे आपल्याला विजयी होण्यासाठी 100% योगदान देणे आवश्यक असणार आहे। पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इथे जोडी दाखल झालेली पाहायला मिळते। अदनान आहे तर दुसऱ्या बाजूला सियान आहे। सियानचंही हे पर्व अतिशय अप्रतिम राहिले, चांगलं योगदान त्याने आपल्या ऑल केरला संघासाठी दिलेलं पाहायला मिळाले आणि तो यावी सलामीच्या रूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय। तर दुसऱ्या बाजूला अदनान इथे आपल्याला पाहायला मिळेल। हॅलो, तर विनंती असेल प्रेक्षक, डगआउट फक्त खेळाडूंसाठी असेल, आपण सहकार्य करणे अपेक्षित असेल। ऑल करण्यासाठी डगआउट उपलब्ध करून द्यायचं आहे। देवरुख संघ विनंती असेल, डगआउट फक्त करला संघासाठी असेल, त्यांच्यासाठी महाअंतिम 16 महाअंतिम 16चा पहिला सुपर ओव्हरचा थरार, सुपर ओव्हरचं पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हणजे सुपर ठरणार आहे, सुपर डुपर हिट ठरणार आहे। बॉलिंग मार्गवरती इथे दाखल होतोय, पहिलं षटक पहिला बॉल घेऊन इथे दाखल होईल। निधड्या छातीने आव्हान देणारा महाराष्ट्र, कष्टकरी वारकऱ्यांचा हा महाराष्ट्र, दिल्लीच्या तख्तालाही धडका भरवणारा हा महाराष्ट्र, भगव्या ध्वजाचा अभिमान महाराष्ट्र, माझ्या शिवरायांचा जीव की प्राण हा महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य आणि त्यामध्ये वसलेला हा माझा रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुका आणि या रत्नागिरी तालुक्यातील किल्ला हे गाव जिथे रंगलाय क्रिकेटचा डाव। छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा। यस, पहिला बॉल सुपर डुपर हिट ठरणारा हा सामना बॉलिंग मार्गवरती इथे दाखल झालाय। तो सुयश राईट ऑन द विकेट, समोर आहे अदनान, बाहुबली खेळाडू, ताकदवार खेळाडू, बलवान खेळाडू, परंतु यावेळी पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आहे, पंचदंडित घेता येतो इथे वाईट बॉल, सिंगल रन इथे प्राप्त होईल। अतिरिक्त दावेरी संघाचं खाते इथे ओपन झालंय, कोण कुणावरती ठरणार, सरस कुणाचे प्रयत्न होणार बेस्ट हे इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु यावेळी कोणत्या संघाचा खेळ इथे बहरतोय ते इथे आपल्याला पाहावं लागेल। यावेळी पहिला चेंडू धनुष स्वायर पाहायला मिळालाय। नेक्स्ट बॉल, यावेळी रॅपिड चेंडू सुयश, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल, आपल्या संघाला सुयश मिळवून द्यायचं असेल तर सुयशला इथे आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता दाखवणं गरजेचं आहे, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होणं इथे अपेक्षित आहे, परंतु सलग 2 चेंडू इथे आपल्याला अतिरिक्त पाहायला मिळालेत, स्वायर पाहायला मिळालेत, भटकंती दिशा इथे आपल्याला पाहायला मिळते। ती सुयश याची कमबॅक करावा लागेल, कारण आपला संघ, आपले हितचिंतक इथे दाखल झालेत, आपला संघ विजयी होईल या दृष्टिकोनातून त्यांचे इथे शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्याच दरम्यान फेकला गेलेला हा यॉर्क चेंडू ड्राईव्ह केलाय, मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, बॉल फील्ड केला जातोय, 1 रन इथे मिळेल। संघाचं खातं इथे ओपन झालेलं पाहायला मिळतंय, अदनानच्या बॅटमधनं निघालेला हा पहिली रन, धावसंख्या इथे पाहायला मिळते ते 3, षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे तो पहिला महाअंतिम 16 आणि महाअंतिम 16तला पहिलं षटक पॉवर प्लेचं बॉलिंग मार्गवरती इथे आपण पाहतोय। तो यावी सुयश राईट ऑन राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल, यावी सियाम स्ट्रायकिंग इनला, यस क्लीन बॉल, मॅजिक डिलिव्हरी, फिंगर मॅजिक, अफलातून डिलिव्हरी, क्लीन बॉल होतोय तो सियान, माघारी येईल आणि सुयशला मिळालं इथे सर्वात मोठं यश, कारण सियान सारखा मातब्बर खेळाडू इथे झाला बोल्ड आउट, फिंगर मॅजिक, अचूक टप्पा, आग ओखणारा हा बॉल इथे मात्र आग ओखून गेला, सियानला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय, अफलातून डिलिव्हरी ते पाहायला मिळते आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये इथे विकेट प्राप्त केले। या ठिकाणी जर ऑल केरला संघ विजयी झाला तर ऑल केरलाचा माजी खेळाडू रजीन वस्ता याचकडून 5000 रुपयांचं बक्षीस असेल।
रजिन वस्ता कुवेतमध्ये आहे आणि कुवेतमधून या सामन्याचा आनंद घेतोय आणि त्याच्या माध्यमातून लगावलं गेलेलं बक्षीस इथे पाहायला मिळालंय. हा फायनलचा सामना महामुकाबला ऑल केरला संघ जर इथे विजयी ठरला तर रोख रक्कम 5,000 रुपये. रजिनजी वस्ता साहेब आपलं या क्रीडानगरीमध्ये युट्यूबच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. पहिल्या विकेटचं पतन इथे झालंय, पहिला धक्का इथे बसलाय ऑल केरला संघाला. सियान सारखा मातब्बर खेळाडू या डगआउटच्या दिशेने परततोय. पॉवर प्ले मधली पॉवर 5 गोलंदाजी इथे म्हणावी लागेल. यावेळी गोलंदाज सुयश याच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू जरूर वाईट पाहायला मिळाले. तिसऱ्या चेंडूमध्ये सिंगल आणि त्यानंतर चौथा चेंडू इथे विकेट प्राप्त करणारा इथे ठरलाय. मेन एम्पायर म्हणून प्रतीक कुडम म्हणजे टॅटू, तर स्क्वेअर लेग एम्पायर राज तोडणकर यांना इथे आपण पाहतोय. सलीद आहे, गेम चेंजर आहे, कॅप्टन कूल म्हणून याची ओळख आहे. तो यावेळी मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालाय. याला इथे धमाका करावा लागेल. संयम आणि नियंत्रण मोस्ट इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही नुसते चौकार षटकार लगावले म्हणजे मॅच आपण विध होत नाही. कारण आपल्याला या आधीचा सेमीफायनल जर डोळ्यासमोर आणला तर कुठेतरी वाटलं होतं की सहज सोप्या पद्धतीने राधा स्पोर्ट्स संघ जिंकून जातो की काय, परंतु शेवटच्या षटकामध्ये मात्र गेम चेंज झाला. यावेळी खेळला गेलेला फटका अलॉंग द कार्पेट होता. मिड विकेटच्या दिशेने इथे आपल्याला पाहायला मिळाला. थोडा काळ मैदानाच्या आतमध्ये दवडला पाहिजे, कारण चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवरती अतूट विश्वास ठेवतात. आपल्या प्रयत्नांवरती अतूट विश्वास ठेवणं इथे गरजेचं आहे. ते अदनान याला सुयश पुढचा चेंडू घेऊन यावी लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. पंचांचा समांतर हातामध्ये इशारा म्हणजेच काय तर वाईट बॉल. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल 5 या अंकावरती. सुयशने यश मिळवले, परंतु त्यानंतर इथे थांबून चालणार याहीपेक्षा सरस गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होणं इथे आवश्यक असेल. यावेळी पुन्हा एकदा रॅपिड फेकण्याचा प्रयत्न इथे चुकतोय सुयश, कारण वारंवार तो गतिमान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे टप्पा मिस करतोय. भेदकता जरूर त्याला दाखवायची आहे, परंतु तेवढंच महत्त्वाचं आहे तो म्हणजे टप्पा. कारण आमचा मित्र नेहमीच कॉमेंट्रीमध्ये म्हणत असतो की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा खूप महत्त्वाचा आहे आणि इथे तो टप्पा साधणं गरजेचं असणार आहे. तर यावी सुयश याला धावसंख्या 6, 1 गडी बाद आणि त्या दरम्यान परफेक्ट यॉर्क इथे पाहायला मिळाला. पायावरती आदळतोय, बाय पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉलवरती येतोय, फील्ड करेल आणि तद्वर घेतली गेलेले 1 रन इथे आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने धावसंख्या सरकते पुढे पोहोचते ती यावेळी 7 या अंकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. एक चांगली सुरुवात यावी म्हणावी लागेल ती देवरुख संघाला लाभले. सुयश पुढील चेंडू घेऊन यस परफेक्ट यॉर्क होता ऑन साइडला. बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होईल. लेग स्लिपला चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक बॉलवरती जाईल, फील्ड करेल, तद्वर घेतली गेली ती 1 रन. 1-1 धाव घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. संयम दाखवायचा आहे, वाट पाहायचे, कारण वाट पाहणं तेवढंच महत्त्वाचं असतं. समोरच्या संघाची जर वाट लावायची असेल तर काही काळ आपल्याला वाट पाहणंही गरजेचं असतं आणि ती वाट इथे पाहावी लागेल. सुयश ऑन दी बॉल. नेक्स्ट बॉल फॉर अदनान. अदनान इथे सज्ज होतोय आणि त्याच दरम्यान फेकला जाणार हा बॉल. यस परफेक्ट यॉर्क होता. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, चेंडू ट्रॅव्हल होईल. तो मिड ऑनच्या दिशेने बॉल इथे फील्ड केला गेलेला पाहायला मिळालाय आणि एक अफलातून डिलिव्हरी ती आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान षटक क्रमांक समाप्त झाले. तर यावेळी पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ते 1 गडी बाद 9 धावा. चर्चा चालली, टीम मीटिंग जरूर होईल, कारण महत्त्वपूर्ण सामना आहे. आपल्याला सामना जिंकायचा आहे. या भव्य दिव्य चषकावरती आपल्या संघाचं नाव कोरायचं आहे आणि हा चषक आपल्या गावामध्ये घेऊन जायचं आहे. दिमागदार सोहळा आणि या दिमागदार सोहळ्याचा दिमागदार अंत आपल्याला इथे करायचा आहे, शेवट इथे आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी दोन्ही संघ इथे पुरेपूर प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कमध्ये इथे दाखल झालंय तो यावेळी देवरुख संघाचा गोलंदाज अनुराज, ज्यानं अनेक मैदानांवरती राज केलंय असा हा अनुराज. यावेळी राईट आर्म राऊंड द विकेट. समोर अदनान आहे, बाहुबली खेळाडू आहे, सामर्थ्यवान खेळाडू आहे, ताकदवान खेळाडू आहे, बलवान खेळाडू आहे. तो यावेळी पाहूया कशा पद्धतीने इथे खेळ रंगवेल, सजवेल, कशा पद्धतीने फलंदाजी इथे करेल. अनुरागने जर अदनानची विकेट इथे घेतली तर 500 रुपयांचं कॅश प्राईज, परंतु यावेळी लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय, ऑन साईडला खेळलाय, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फील्ड केला गेलाय बॉल, तद्वर 2 धावा इथे सहजपणे प्राप्त केल्या गेल्या आहेत. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या पोहोचेल यावेळी 11 या अंकावरती. गोलंदाजाला अचूकता भेदकता इथे दाखवणं गरजेचं आहे, कारण अदनानसारखा बाहुबली खेळाडू यावेळी स्ट्रायकिंग एंडला आहे आणि जर समोर बाहुबली असेल तर इथे मात्र यावेळी अनुराजला कटाप्पा बनावं लागेल आणि एक योग्य टप्पा त्याला इथे टाकावा लागेल. बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होतोय अनुराज.
राईट हँड राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल फॉर अदनान. यस, यावेळी सॉफ्ट हँडचा वापर केला आहे. मिड विकेटच्या दिशेने खेळला गेला चेंडू. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल. लॉंग ऑनचा खेळाडू बॉलवरती येईल, फील्ड करेल आणि मिड विकेटच्या दिशेने बॉल फील्ड करताना इथे पाहायला मिळतोय. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या सरकते पुढे, पोहोचेल 13 या अंकावरती. क्रिकेट म्हटलं की परफेक्ट यॉर्कर खूप महत्त्वाचा असतो. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, ऐसा आलम बन गया है मेरे दोस्तों की यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. आणि इथे तो यॉर्कर पेश करणं गरजेचं आहे. तो टाकावा लागेल, कारण ब्रह्मास्त्र म्हटलं जाते ते यॉर्करला आणि त्या ब्रह्मास्त्राची इथे आवश्यकता आहे. लेग बायच्या स्वरूपात मिळाली इथे. आला इथे डॉट बॉल. यस, राईट हँड राऊंड द विकेट. अनुराज नेक्स्ट बॉल घेऊन. अदनान थोडासा वेळ इथे जरूर घेईल, कारण सेट होणं इथे गरजेचं आहे. आणि एकदा का सेट झाला की त्यानंतर हा संघाला कधीही रिसेट करू शकतो. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, पाहिजे तसं मिडल झाला नाही आहे. बॉल 1 रन इथे मिळते लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या पोहोचेल ती यावेळी 14 या अंकावरती. अतिशय संतगणी पणे चाललेला हा स्कोर कार्ड आहे. महाअंतिम सामना, महाअंतिम 16चा गोलंदाजी मार्गवरती अनुराज. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी. सलीद स्ट्रायकिंग एंडला. सलीदला कुठेतरी दोघांपैकी एकाला इथे फ्री हँडली फलंदाजी करावी लागेल. फ्री माइंड आणि फ्री हँड हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही मन मुक्त ठेवलं पाहिजे आणि मनमुक्तपणे मनमुराद या क्रिकेटचा आनंद घेतला पाहिजे. परंतु यावेळी ब्रह्मास्त्र पुन्हा एकदा आपण ज्याची चर्चा करत होतो, स्वतःला वाचवायचं असेल तर परफेक्ट यॉर्क फेकणं इथे गरजेचं आहे. आणि तो यॉर्क इथे फेकला गेला. 1 रन जरूर इथे मिळाले, परंतु बॉल इथे मात्र सरस होता. धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. राईट हँड राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल अनुराज टू अदनान. अदनान इथे सज्ज होतोय. कारेल का धमाका पाहावं लागेल. यस, यावी लेग ब्रेक आहे. ऑन साईडला खेळण्याचा पुश करण्याचा होता इथे विचार. लेग स्टिकच्या बाहेर जातोय बॉल. पंच दंडित करतायत. येतोय इथे वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळाली 1. स्वैर 12 या संपूर्ण सिरीजमध्ये ज्यांनी एक्स्ट्रा धावा दिल्यात संघासाठी घातक ठरल्यात. भले भले संघ या एक्स्ट्रा धावांमध्ये गारद झालेले पाहायला मिळालेत. आणि त्यामुळे इथे ती चूक करून चालणार नाहीये. मेहनत घेतले, कष्ट केले, दिवसाची रात्र केले या सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी, आणि इथे मात्र चूक करून चालणार नाहीये. यावी राईट हँड राऊंड द विकेट. अनुराज आणि यावी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. बॉल टाइम मात्र इथे करत नाहीये. आणि यावी कॉलिंग कॉर्डिनेशन चुकलंय. काय घडलंय. नो बॉलचा इशारा लेग बाईच्या स्वरूपात मिळते तिथे. 2 धावा, एकूण 3 धावा इथे मिळतील. चांगला थ्रो, चांगले प्रयत्न, हात की सफाई, परंतु क्लीनली केल्या. पूर्ण धावा त्या 2 एकूण संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 1+2 एकूण 3 धावा. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 19 या अंकावरती. 1 रन, 1 बॉल इथे खूप महत्त्वाचा. आणि त्याच दरम्यान अनुराजच्या माध्यमातून फेकल्या गेलेला हा खराब चेंडू, जो अतिरिक्त 3 धावा इथे देऊन गेलाय. आणि येणाऱ्या काळामध्ये या अतिरिक्त धावा खूप तापदायक ठरणार आहेत. त्या संघाला कमबॅक करावा लागेल. नियंत्रणामध्ये गोलंदाजी करावी लागेल. जे झालं ते झालं, गंगेला मिळालं, परंतु इथे मात्र तुम्हाला कमबॅक करणं गरजेचं आहे. परफेक्ट यॉर्क, सॉफ्ट हँडनी खेळला गेलेला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, बॉलवरती येईल, फील्ड करेल, तोवरती इथे मिळतील त्या 2 धावा. एक चांगलं कॉलिंग कॉर्डिनेशन, एक कॉम्बिनेशन सलीद आणि अदनानमध्ये पाहायला मिळाले. दरम्यान षटक क्रमांक इथे समाप्त होत आहे, ते दुसरं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल 1 गडी बाद 21 धावा. आपण पाहतोय अंतिम सामना ऑल करला विरुद्ध सोळजाई प्रसन्न स्मृती देवरुख संघ. टॉस इथे जिंकला गेला, तर सोळजाई प्रसन्न स्मृती देवरुख संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते ऑल करला संघाला. निर्धारित 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. 1 मोहरा गारद झाला तो सियान, परंतु धावा इथे पाहायला मिळतात 1 गडी बाद 21. यानंतर मायक्रोफोनवरती जोडला जातोय तो आपला मित्र केतन लांजेकर. धन्यवाद राजा देसाई सर. पाहतोय आपण महान टीम सामना. एका बाजूला ऑल करला आणि त्याचप्रमाणे सोळजाई प्रसन्न स्मृती देवरुख दरम्यान महान टीम सामना आपण पाहतोय. 2 षटकांचा मित्रांनो संपुष्टात आला खेळ. धावसंख्या जर पाहिली गेली, ऑल करला संघ 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा स्कोर कार्डवरती असेल. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आमंत्रण दिलं गेलंय. नवीन गोलंदाजाला सुवर्ण 6 चेंडू इथं मात्र मैदानामध्ये असतील. पंचांच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून नवीन गोलंदाज सुयश मैदानामध्ये सज्ज असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल अदनान आणि सलीद. स्ट्राईक एंडला सलीद असेल. श्रेयस नवीन गोलंदाज मैदानामध्ये पंचाच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 हाताळलं जात आहे.
कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, सुवर्ण 6 चेंडू कशा पद्धतीने इथे मात्र खेळवले जाईल हे देखील महत्त्वाचं. श्रेयसच्या माध्यमातून पहिला चेंडू, इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय, सुवर्ण संधी आहे, चेंडू जातोय सीमारेषा पार, इथे मिळाला जय भंडारी चषकाचा ब्रँडेड षटकार. काही खेळी केली, अचूक टप्पा, लाईन आणि लेनचा वापर तेवढा चांगल्या पद्धतीने होता, मात्र नजर चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत होती. स्टेपिंग केलं आणि पाठवला दमदार षटकार. धावसंख्येला 6 आकार मिळालं. 27 धाबा स्कोर कार्डवरती अवेलेबल असेल. षटकातील येणारा चेंडू काय असेल? 6 चेंडू सुवर्ण दिले गेले श्रेयस याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाणार? हा चेंडू मोठा फटक्याचा प्रयत्न, अराउंड द कार्पेट खेळला, एक धाव पळून काढली जाते, दुसऱ्या डावेसाठी कॉल केला गेला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळतात. येत आहेत 2 धावा. धावसंख्या 29, 29 धावा, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पाहतोय आपण, तिसरं षटक प्रगतीपथावरती. श्रेयस याच्या माध्यमातून येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाणार हे देखील महत्त्वाचं आहे. पंचांच्या उजव्या एसटीच्या माध्यमातून येणारा चेंडू, इथे मात्र फलंदाजा करता मोठा फटक्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय डिक्लरेशनच्या दिशेला. धावसंख्येत 2 ने भर पडेल. इथे मात्र 2 धावेने धावसंख्या 31, 31 धाबा स्कोर कार्डवरती अवेलेबल असेल. येणाऱ्या चेंडूची अपेक्षा कशा पद्धतीने असणार हे देखील महत्त्वाचं आहे. खरोखरच 2 बलाढ्य संघ आमने सामने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं या मरूची स्थिती आहे. सामना जिंकला तर विजेता संघ, सामना हरला तर उपविजेता संघामध्ये आपल्याला तब्दील करलं जाईल. पण येणारा चेंडू कशा पद्धतीने असेल? श्रेयसच्या माध्यमातून मोठी जबाबदारी इथे साकारली जाते. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅट बॉलचा नाही आला कोणता संपर्क, आला इथे मात्र व्हाईट बॉल. हा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते श्रेयसच्या माध्यमातून. येणारा चेंडू कशा पद्धतीने असेल? हा चेंडू पुन्हा एकदा, हा चेंडू मोठा फटका इथे जातोय. काय अंपायरचा डिसिजन येतोय? इथे मात्र ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. हा इथे मात्र कमबॅक केलं जातंय, तो म्हणजे फलंदाज सलीद याच्या माध्यमातून. काय इथे षटकार, 2 षटकार खेचले. धावसंख्येला नवं रूप मिळालं. धावसंख्या जर पाहायला मिळाली तर 38 धाबा स्कोर कार्डवरती. इथे मात्र बोलवलं कशाला होतं आणि सलीद यानं केलं काय हे आपल्याला पाहायला मिळतंय. खरोखरच अचूक लाईन आणि लेनचा वापर इथे मात्र योग्य तो आपल्याला पाहायला नाही मिळत आहे. गोलंदाज श्रेयस याच्या माध्यमातून विश्वास दाखवला होता कर्णधाराने श्रेयस याच्या गोलंदाजीला, पण विश्वासाला तेवढा सार्थ ठरला नाही. कारण सलीद याच्या माध्यमातून खरोखरच ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळाले. मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ऑल करला संघ. इथे मात्र अजून या षटकातील चेंडू असतील 2 चेंडू, शेवटचे 2 चेंडू, मोठ्या प्रहार इथे मात्र पाहायला मिळणार का हे देखील महत्त्वाचं असेल. श्रेयस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅट बॉलचा नाही आला मित्रा संपर्क, आला फक्त डॉट बॉल. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती इथे मात्र असेल. धावसंख्या 38, 38 धावा. इथे मात्र आतापर्यंत 17 चेंडूचा खेळ संपला. 38 लॉस ऑफ 1 विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. 17 चेंडूंचा खेळ संपला. शेवटचा चेंडू असेल प्रगतीपथावरती. षटक क्रमांक 3 मधील पाहायला मिळतंय श्रेयस याच्या माध्यमातून 38 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. पंचांच्या उजव्या एसटीच्या माध्यमातून येणारा शेवटचा चेंडू, हा चेंडू थोडासा इथे मात्र स्क्वेअर मारा, व्हाईट बॉलचा करार इथे मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या 39 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती षटक क्रमांक 3 इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. श्रेयसच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त स्वरूपाच्या इथे मात्र धावांचा आपण डोंगर उभारताना दिसतोय, तो म्हणजे ऑल करला संघ. धावसंख्या 40 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. अजूनही अपेक्षा असेल शेवटचा चेंडू अजून टाकणं गरजेचं असेल. या शेवटच्या चेंडूवरती काय आपल्याला होणार हे देखील महत्वाचं आहे. प्रश्नचिन्हाची इथे मात्र खूण आहे. अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती कशा पद्धतीने जोडला जाईल? मोठ्या फटक्याचा प्रयत्न, इथे मोठा फटका लगावला आणि इथे मात्र पाहायला मिळतोय ब्रँडेड षटकार. पाहतोय आपण जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीचा थरार, बरोबर असेल 5वं. मात्र खरोखरच इथे मात्र काय फलंदाजी सलीद याच्या माध्यमातून 3 षटकार पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ म्हणजे 18 चेंडूंचा इथे मात्र खेळ आला संपुटात. धावसंख्या जर पाहायला गेली तर 46 लॉस ऑफ 1 विकेट इथे मात्र जोडले जात आहेत. शेवटचे 6 चेंडू असेल. एका बाजूला जर पाहिला गेला तर अदनान हाही देखील चांगला खेळाडू. जाऊया मधुर संगीताच्या रूपामध्ये. जर पाहिलं गेलं तर एका बाजूला सलीद आणि दुसऱ्या बाजूला अदनान, ही जोडी खरोखरच आतापर्यंत तळ ठोकून मैदानामध्ये. शेवटचे 6 चेंडू आहेत. बघूया 6 चेंडू मागे जास्तीत जास्त धावांचा पाठलाग करणार का? इथे मात्र प्रश्नचिन्ह आहे. कोणाच्या खांद्यावरती विश्वास दाखवला जाणार?
जे यशने षटक फेकलं, तिसरं षटक तब्बल इथे मात्र धावा इथे मात्र खर्ची पाडल्या गेल्या. 25 धावा तब्बल इथे मात्र पाडल्या गेल्या. सलीद याला कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं तारिक मस्कर यांच्याकडून. इथे मात्र खरोखरच 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र सलीद याला दुबईवरून इथे मात्र कॅश प्राइज आहे खरोखर. त्याप्रमाणे इथे मात्र आता शेवटचे 6 चेंडू, नवीन गोलंदाज, फ्रेश गोलंदाज, बॉलर्स नेम अक्षय, सुवर्ण 6 चेंडू असेल. षटक क्रमांक शेवटचं म्हणजे 4थं षटक. धावसंख्या जर पाहिली गेली 46 धावा. येणारा पहिला चेंडू इथे मात्र कशा पद्धतीने इथे मात्र चेंडू हाताळला जाणार हे देखील महत्वाचा अक्षयाचा. हा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, आला इथे वाईट बॉल. धावसंख्येला 1 ने भर पडली जाते. धावसंख्या मित्रांनो 47 धावा. शेवटचे 6 चेंडू हाताळणं इथे मात्र अक्षय याच्या माध्यमातून. बघूया अक्षय काय कामगिरी करणार हे देखील महत्वाचा. येणारा पुढील चेंडू पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट इथे मात्र खेळवला गेला. मात्र इथे मात्र माघारी जावं लागतंय खरोखरच. इथे मात्र उत्कृष्ट झेल पाहायला मिळाला. इथे मात्र अदनानची बादी इथे मात्र संपुष्टात आली. नवीन बॅटर मैदानामध्ये जाईल. 2 गड्यांच्या बहुबदल्यामध्ये आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली गेली मित्रांनो 47 धावा स्कोर कार्ड वरती असेल. खरोखरच एका बाजूला जर पाहिलं गेलं तर न्यू बॅटर नाशिद असेल. सलीद जर पाहायला गेला तर खरोखरच अप्रतिम इथे मात्र खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतो. 9 चेंडूंचा सामना केला, तब्बल 25 धावा कुठल्या गेल्या त्या सलीद याच्या माध्यमातून. त्याला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न हा फलंदाज करणार का इथे प्रश्नचिन्ह आहे. धावसंख्या 47, लॉस ऑफ 2 विकेट. येणारे चेंडू अजूनही असतील चेंडू 5 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावांचा पाठलाग इथे कशा पद्धतीने केला जाणार हे देखील महत्वाचं असणार आहे. कारण पाहतोय आपण नवीन बॅटर इथं मैदानामध्ये इथे आपल्याला पोहोचला गेलाय. नाशिक स्ट्राइक एंडला इथे मात्र असेल. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज इथे अक्षय काय कामगिरी करेल. शेवटचे 5 चेंडू, धावसंख्या 47, लॉस ऑफ 2 विकेट. येणारा चेंडू कशा पद्धतीने इथे हाताळला जाईल हे देखील महत्वाचं आहे. उजव्या आताचा फलंदाज मोठे फटकेबाजी करणार का हे देखील महत्वाचं आहे. पुढील चेंडू मोठा फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न, अडाउन द कार्पेट खेळला. 1 धाव पळून काढली जाते, दुसऱ्या धावीसाठी जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळते. आणि बघूया इथे मात्र यष्टांवरती चेंडू लागलाय पण सुंदर रन इन बिटवीन द विकेट. इथे मात्र धावा मिळते इथे मात्र 2. धावसंख्या जर पाहिली गेली 49 धावा, 50 धावा इथे मात्र खर्च केल्या गेला. अर्धशतक लागलं इथे मात्र संघाचं. काही कामगिरी इथे मात्र पाहायला मिळते. धावसंख्या 50 धावा स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा इथे मात्र गोलंदाज अक्षय काय कामगिरी करणार. येणारा चेंडू कशा पद्धतीने लाईन आणि लेनचा वापर इथे मात्र योग्य तर होणार का हे देखील महत्वाचं आहे. येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल हे देखील महत्वाचं आहे. षटकातील पुढील चेंडू मैदानाच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून कशा पद्धतीने इथे हाताळला जाणार हे देखील महत्वाचं आहे. पुन्हा एकदा अक्षय, हा चेंडू मोठा फटक्याचा प्रयत्न इथे नाही आला. बॅट आणि बॉलचा संपर्क आला. इथे चेंडू डॉट बॉल, इथे मात्र डॉट बॉल. धावसंख्या 50 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. षटक क्रमांक शेवटचा आपण पाहतोय. आणि याच दरम्यान मंचावरती आगमन झाले सन्माननीय निलेशजी राणे आणि निश्चयजी राणे यांचे खंदे समर्थक संकेतजी चवंडे यांचं या मंचावरती आगमन होते. चॅम्पियन ट्रॉफी 2025 या 5व्या पर्वामध्ये संकेतजी चवंडे यांचं सहर्ष स्वागत आहे. जाऊया सामन्याच्या दृष्टिकोनातून. येणारा पुढील चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे मात्र किपरला चकवून चेंडू गेलाय. 1 धाव पळून काढली जाते. इथे मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. वाईट बॉल म्हणजे 1+1 2 धावा इथे खर्ची पाडल्या गेल्या. धावसंख्या 2 ने अकाउंट बॅलन्स जर पाहिला गेला 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक शेवटचं पाहतोय. इथे मात्र अक्षय याच्या माध्यमातून येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे मात्र होता. 1 धाव इथे मात्र माघारी जावं लागतंय फलंदाजाला. इथे मात्र चांगलं कमबॅक केलं जाते मात्र अक्षय याच्या माध्यमातून. इथे मात्र शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील मात्र मोठी फटकेबाजी इथं नऊ बॅटरला करावी लागणार आहे. कारण धावसंख्या जर पाहिली गेली 52 धावा 52, लॉस ऑफ 3 विकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. पाहतोय आपण जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीचा थरार महाअंतिम सामना आपण पाहतोय. एका बाजूला पाहायला गेलं तर सोळजाई प्रसन्न स्मृती देवरुख, तर दुसऱ्या बाजूला ऑल करला दरम्यान महाअंतिम सामना आपण पाहतोय. समित न्यू बॅटर मैदानामध्ये अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक शेवटचं प्रगतीपथावरती. धावसंख्या जर पाहिली गेली 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा स्कोर कार्डवरती अवेलेबल असेल.
शेवटचे 2 चेंडू असतील, महत्त्वपूर्ण शेवटचे 2 चेंडू बघूया. या महत्त्वपूर्ण 2 सुवर्ण चेंडू मागे धावसंख्या 52 धावा आतापर्यंत खर्च केले गेले. शेवटचे 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जाणार अक्षय याच्या माध्यमातून हे देखील महत्त्वाचं आहे. आतापर्यंत 22 चेंडूंचा खेळ संपला. शेवटचे 2 चेंडू इथे मात्र कशा पद्धतीने हाताळले जातील हे देखील महत्त्वाचं आहे. ट्रॅकर पॉईंटवरती गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा सज्ज असेल. उजव्या हाताचा फलंदाज नवीन कशा पद्धतीने समित काय करणार कामगिरी. शेवटचे 2 चेंडूवर सुवर्ण संधी असेल ऑल करला संघाकडून. बघूया येणारा चेंडू. हा चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न. इथे मात्र धावबाद होतोय. इथे मात्र विकेट पाहायला मिळाली. इथे मात्र शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 52. आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा इथे मात्र खर्च केल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका इथे आपल्याला पाहायला मिळणार का प्रश्नचिन्ह असेल. यस या दरम्यान विनंती आहे मैत्री पेट किल्ल्याचे प्रतिनिधी शुभमजी बाटकर आपल्याला विनंती आहे आपण कृपया मंचावरती या. आपल्या माध्यमातून विजेता आणि उपविजेता ही ट्रॉफी पुरस्कृत केली गेली त्याबद्दल जय मंडळ चॅम्पियन ट्रॉफी आपले खूप खूप आभार व्यक्त करते. मी शुभमजी बाटकर आपल्याला विनंती करतो की आपण मंचावरती येऊन या मंचाची शोभा वाढवा. शेवटचा चेंडू अक्षय टॅकर पॉइंट वरती गोलंदाज पंचांच्या उजव्या एसटीच्या माध्यमातून अखेरचा चेंडू. धावसंख्या 52 धावा. काय अखेरचा चेंडू असणार. इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव पळून काढली जाते का. इथे मात्र रनआउट होईल. नो चेंडू घोषित केला जातोय आणि धावबाद होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 53 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानामध्ये जाणार. धावसंख्या 53. नो चेंडू घोषित केला गेला. अंपायर राज तोडणकर यांच्या माध्यमातून खरोखरच एक नामवंत पंच म्हणून काम करतात. गेले 6 दिवस जर आपल्याला पाहायला गेलं नामवंत पंच म्हणून जे काम करतात राज तोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला नो बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 53 धावा. अजूनही शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती टाकणं गरजेचं असणार आहे. अक्षय इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज. कशा पद्धतीने शेवटच्या चेंडूचा वापर केला जाणार मित्रांनो हे देखील महत्वाचं असेल. न्यू बॅटर मैदानामध्ये. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती. 53 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. सुवर्ण संधी असेल शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका घेण्याची. बघूया संधीचं सोनं इथे मात्र केलं जाणार का प्रश्नचिन्ह मित्रांनो आहे. अक्षय शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल पंचांच्या उजव्या एसटीच्या माध्यमातून. येणारा अखेरचा चेंडू. इथे काय असेल अखेरचा चेंडू हे देखील महत्वाचं आहे. पंचांच्या उजव्या एसटीच्या माध्यमातून इथे मात्र शेवटचा चेंडू टाकणं गरजेचं असेल. येणारा शेवटचा चेंडू. न्यू बॅटर असेल. मोठा फटक्याचा प्रयत्न नाही आला. बॅट बॉलचा इथे मात्र संपर्क. षटक क्रमांक संपलं. इथे मात्र 4. धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळाली. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53. मायक्रोफोनवर जोडले जाणार पुन्हा एकदा राजा देसाई सर. हॅलो आपण पाहतोय जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व 5वा घमासान युद्ध महामुकाबल्याचं टॉस जिंकला गेला होता. तो यावेळी सोळजाई प्रसन्न स्मृती देवरुख संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि इन्व्हाइट केले गेले ते ऑल कला संघाला यावेळी फलंदाजीसाठी. सुरुवात अतिशय अप्रतिम झाली होती. ती गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये सियान इथे गोल्डन डकचा शिकार ठरला. तो माघारी परतला परंतु त्यानंतर सलित नावाचं तुफान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. ज्याच्या बॅटमधून 3 षटकार लगावले गेले. 25 धावांची आक्रमक खेळ त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. तर दुसऱ्या बाजूने अदनाननेही आपली जबाबदारी ते पार पडले. 12 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. परंतु इथे चर्चा होईल ती पुन्हा एकदा अक्षयची. कारण अक्षयने शेवटचं षटक इथे हाताळलं. कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण विचार केला ना तर खूप साऱ्या
धावा आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्या, परंतु अक्षय ज्यानं शेवटचे 6 बॉल इथे हाताळलेत, 7 धावा खर्च केल्या आणि महत्त्वपूर्ण 3 विकेट त्याने इथे प्राप्त केल्या. अतिशय जबरदस्त खेळी आपल्याला अक्षयच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती इथे पाहायला मिळाले. 53 धावा इथे बनवल्या गेल्यात ऑल केरला संघाच्या माध्यमातून आणि 54 धावांचं लक्ष इथे आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी सोळजाई प्रसन्न स्मृती देवरुख संघासमोर फर्स्ट प्राइज 51,111 आणि त्याचबरोबर ही चमचमती ट्रॉफी, जी आकर्षक ट्रॉफी इथे आपण पाहतोय ते पुरस्कृत केले स्वर्गीय प्रणित विश्वंभर भाटकर यांच्या स्मरणार्थ मैत्री ग्रुप पेट किल्ला. तसंच चषक पुरस्कृत केलाय तो प्रणित भाटकर मित्र परिवार. सेकंड प्राइज इथे आपण पाहतोय रोख रक्कम 25,555 आणि उपविजेता चषक स्वर्गीय प्रणित भाटकर यांच्या स्मरणार्थ मैत्री ग्रुप पेट किल्ला व प्रणित भाटकर मित्र परिवार यांच्याकडून विजेता आणि उपविजेता चषक इथे पुरस्कृत केला गेलाय. मालिकावीर रुपेश जाधव आणि त्याचबरोबर सन्मय अमेय ज्वेलर्स यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत केली गेलेली पाहायला मिळते. स्वर्गीय प्रणित भाटकर स्मरणार्थ आराध्य पिंट्या मांजरेकर यांच्याकडून टॉवर फॅन मालिकावीर ठरणाऱ्या खेळाडूला इथे दिला जाईल, त्याचा गौरव इथे केला जाईल. सामनावीर ठरणारा अंतिम सामन्यामध्ये सामनावीर जो ठरेल त्याला आशिष हातीसकर आणि त्याचबरोबर अभिजित गोडके यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ट्रॉफी इथे दिली जाईल. शिस्तबद्ध संघ आणि ही संघाला दिली जाणारी ट्रॉफी विराजी पिलनकर सागर पुसारकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली पाहायला मिळते. सर्वोत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण सिरीजमधला जो ठरेल त्याला विकिशेट जैन आणि प्रसादजी वाघधरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ट्रॉफी इथे दिली जाईल. क्षेत्ररक्षण इथे आपण सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही जी ट्रॉफी इथे आपण पाहतोय ती पुरस्कृत केले सन्माननीय दीपकजी साळवी आणि रुपेशजी साळवी साहेब यांनी. उत्कृष्ट फलंदाज ही जी ट्रॉफी इथे आपण देणार आहोत ती अनुपजी नलावडे आणि इबाद मोंगल यांनी पुरस्कृत केले. आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला आपण आतापर्यंत जी संपूर्ण स्पर्धेमध्ये मेडल देत आलो ती पुरस्कृत केले सन्माननीय बाबाशेठ हळदणकर आणि तारकजी मयेकर या सर्व पुरस्कर्त्यांचे मी जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी महाअंतिम सोहळ्याच्या निमित्तानं खूप साऱ्या धन्यवाद इथे प्रकट करतो. कारण आपल्यासारखी दानशूर व्यक्ती आमच्या या ट्रॉफीसोबत जोडली गेली तर आम्ही एक सक्सेसफुलपणे आम्ही हे 5वं पर्व इथे यशस्वीपणे पार करू शकलो आहे. आणि त्याच दरम्यान tenniscricket.in च्या माध्यमातून इथे आपल्यापर्यंत माहिती पोहोचते. आतापर्यंत आपला हा अंतिम सामना अर्ध्यापर्यंत पोहोचलाय. फर्स्ट इनिंग संपन्न झाले, परंतु पहिल्या दिवसापासून आजच्या रजनीपर्यंत tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद 2,15,000 व्यक्तींनी घेतलाय. जोरदार टाळ्या. जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी. दिमागदार आयोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि तेवढाच मिळणारा उदंड प्रतिसाद. 2,15,000 व्यक्तींनी आतापर्यंत या चॅनलला भेट दिली, या स्पर्धेचा आनंद घेतलाय. या स्पर्धेचं प्रेक्षेपण त्यांनी आतापर्यंत गेल्या 6 रजनीमध्ये पाहिलंय. आणि हे यश तुम्हा आम्हा सर्वांचं आहे. हे यश तमाम रत्नागिरीकरांचं आहे. हे यश तमाम जय भंडारी समाजाचं आहे. आणि या क्रीडांगणावरती खेळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आहे, प्रत्येक संघाचं आहे. आणि गेले 7 दिवस आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांचं हे यश आहे. कारण रसिक माईबाप आमच्यासोबत जोडले जातात आणि त्याचमुळे हे भव्य दिव्य आयोजन आणि यशदायक अशी स्पर्धा आम्ही इथे संपन्न करू शकलो आहे. कारण जर दर्शकच नसतील, जर प्रेक्षकच नसतील तर या सामन्याला काही आणि या स्पर्धेला काही आनंद राहत नाही. परंतु या सर्व रसिक माईबाप प्रेक्षकांचं, रसिक माईबाप खेळाडूंचं मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो, स्वागत करतो. आणि आपल्या सर्वांना मी इथे जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीने दुसऱ्या सत्राला सुरुवात करण्यापासून मनपूर्वक इथे शुभेच्छा देतो. 2,13,715 या लोकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय. यस, दुसऱ्या सत्राला करूया सुरुवात. महामुकाबल्याचा हा महासोहळा आणि महासोहळ्याचा हे दुसरं सत्र. बॉलिंग मार्गवरती अरमान आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी जे अरमान इथे आखले गेलेत ते साध्य करण्यासाठी बॉलिंग मार्गवरती अरमान. स्ट्रायकिंग एंडला अक्षय, नॉन स्ट्राईक एंडला इथे फलंदाज असेल तो यावी मनीष. जस्ट सेकंड अंपायर सर, कम्प्लीटली थोडं मागे सर, कम्प्लीटली मला पूर्ण दिसू दे मेहरबानी. तसेच इबाद मोगल कुठे असतील तर त्यांनी मंचावरती या. अनुप नलावडे, त्यानंतर इबाद मोगल. यस, थँक्यू. वळूया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल दुसऱ्या सत्रातील. अरमान ऑन दी मार्क. पॉवर प्लेचं पहिलं षटक. राईट आर्म राऊंड दी विकेट. समोर अक्षय, गेम चेंजर. शेवटचं षटक 7 धावांचं. 3 विकेट घेणारा हा गोलंदाज यावी फलंदाजी कशी करतो पाहूया. पहिला बॉल सॉफ्ट हँडी खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मिळते ती पहिली रन. पहिल्या धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन करताना यावेळी आपण पाहिलंय तर यावेळी अक्षय याला राईट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल घेऊन अरमान. यावेळी स्ट्रायकिंग गेटला इथे पाहायला मिळेल तो मनीष आहे. हो, इथे चूक झाली होती. कॉलिंग कोऑर्डिनेशन थोडंसं रॉंग पाहायला मिळालं.
पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल, 1 रन एक्स्ट्रा इथे मिळेल. एक्स्ट्रा देऊन इथे मात्र चालणार नाहीये. आपल्याला जिंकायचं आहे, ही भव्य दिव्य ट्रॉफी आपल्या कर्ल्या गावामध्ये घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूने जर सोळजाई संघाकडून आपण इथे विचार केला तर मात्र इथे चांगली दर्जेदार फलंदाजी होणं आवश्यक आहे. जी टार्गेट आहे, जी सरासरी आहे ती मेंटेन करणं आवश्यक असेल. त्या दरम्यान फेकला गेलेला बॉल उंच हवेमध्ये आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका सीमारेषेच्या दरम्यान होतोय आणि हा बॉल मात्र थांबला नाहीये. बॉल जातो सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे पाहायला मिळतोय जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी. शानदार चौकार, मनीषने केला वार, बॉल गेला सीमा पार, धावा मिळाल्या 4 आणि पाहायला मिळतोय इथे जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी. शानदार चौकार, अफलातून शॉट, प्रॉपर टायमिंग आणि परफेक्ट मिडल. उंची जास्त, लांबी थोडीशी कमी होती, परंतु क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये, कारण पॉवर प्लेचा इथे नियम आहे, त्यामुळे इथे संधी मिळाली. नेक्स्ट बॉल, यस पुन्हा एकदा बिग हिट आहे, परफेक्ट टाइम आहे. ओ हो, न सूरत देखता है न मूरत देखता है, ये तो अपने टीम की जरूरत देखता है. क्या मारा है, क्या मारा है, शानदार सिक्सर, अफलातून शॉट, बॉल सीमारेषेच्या पार. इथे पाहायला मिळालाय जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी. शानदार षटकार, काय फटका सजवलाय, काय टाइम केलाय, काय मिडल केलाय. इथे मात्र विचार करावा लागतोय गोलंदाजाला, इथे मात्र विचार करावा लागेल, कारण पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर परफेक्ट लाईन लेंथ मध्ये, परंतु त्यानंतर एक चौकार आणि एक षटकार इथे लगावला गेलाय. धावसंख्या इथे पाहायला मिळते 3 चेंडूमध्ये 12 धावा. षटक पहिलं पॉवर प्लेचं 54 धावांची आहे इथे आवश्यकता. आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात त्या 12, म्हणजेच काय तर अजूनही 42 धावांची इथे आवश्यकता असेल. अजून इथे आपल्याला 21 चेंडूचा खेळ पाहायचा आहे. 21 चेंडू आणि 42 धावा. आणि बॉलिंग मार्क पुन्हा एकदा सज्ज होईल. अरमान, थोडासा दबाव जरूर त्याच्यावरती पाहायला मिळालाय. खूप मोठ्या संख्येने कर्लावासी इथे दाखल झाले आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी, आपल्या संघाला उभारी देण्यासाठी. त्यांचंही या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. अरमान ऑन दी मार्क, राईट हँड राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग गेटला मनीष वैयक्तिक 10 धावसंख्येवरती घेतोय आणि पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे थोडीशी मिसफिल्ड आहे. हो, इथे चान्स होती, इथे चान्स होता, चान्स गमावलाय. सलीतकडून थोडीशी गफलत झाली. 1 रन इथे मात्र मिळाली. एका धावेत धावसंख्या पोहोचेल ती यावी 13 या अंकावरती. दमदार सुरुवात, दमदार आरंभ, काय प्रारंभ झालेला इथे पाहायला मिळालाय. संयम तर दाखवला गेला आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं इथे आक्रमण, आणि आक्रमण इथे पाहायला मिळाले. कोण जिंकणार कोण हरणार त्याही पेक्षा महत्वाचं आहे इथे आमचा क्रिकेट जिंकणार, कारण क्रिकेट महत्वाचं आहे. हार जीत तर होत राहील, परंतु क्रिकेटची चर्चा सर्वीकडे होत राहिली पाहिजे. राईट हँड राऊंड द विकेट. अरमान स्ट्रायकिंग गेटला अक्षय. छोटा पॅकेट बडा धमाका, यावी ऑफ स्टिकच्या बाहेर आहे बॉल. यष्टीरक्षक अदनान बॉलवरती जाईल. पंचांचा इशारा, वाईट +1. 2 धावा इथे मिळत आहेत, 2 धावा इथे मिळत आहेत. चुका घडतायत. जी चूक आपण याआधी केली ती चूक पुन्हा इथे करून चालणार नाहीये. नियंत्रण, कंट्रोल खूप महत्वाचं आहे. स्वतःवरती नियंत्रण राखावं लागेल. अचूकता, इथे भेदकता दाखवणं गरजेचं आहे आणि ती इथे दाखवणं गरजेचं असणार आहे. आणि त्याच दरम्यान खेळला गेलेला फटका, यश शानदार फील्ड आहे. अफलातून फिल्डिंग इथे पाहायला मिळते आणि हेच खूप महत्वाचं आहे. रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा, थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. थोडासा वेळ इथे जरूर मैदानाच्या आतमध्ये दौडावा लागेल. आणि यावेळी काय घडलंय, क्लीन बोल्ड. इथे क्लीन बोल्ड झालाय, बोल्ड आउट होतोय. पहिला धक्का मनुष्य स्वरूपात. 11 धावसंख्येवरती तो माघारी परतेल. धमाका करत होता, 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला होता आणि ज्याची आपण चर्चा करत होतो की या मॅच मध्ये मजा येणारच आहे, फक्त स्वतःला नियंत्रणामध्ये राखणं गरजेचं आहे. यस, परफेक्ट लाईन लेन, त्यामुळे सक्सेसफुल ठरला बॉल गोलंदाज आणि पहिला विकेटचं पतन झालं मनीष डगआउटच्या दिशेने. टीम मीटिंग महामुकाबल्याचा महासोहळा आणि या महासोहळ्याचा राहिलेला हा थरार. एका बाजूला सोळजाई देवरुख संघ तर दुसऱ्या बाजूला ऑल केरला संघ इथे पाहायला मिळतोय. या स्टंप आउटच्या माध्यमातून घेतली गेलेली विकेट आहे. स्टंप आउट झालेली ते पाहायला मिळाले आणि हे काय कामगिरी केली कोणी तर साली अदनान याने. फ्लातून यष्टीरक्षण तिथे पाहायला मिळालं. तमाम सगळे रत्नागिरीकर इथे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत.
ऑल कर्ला सपोर्टर्स जोरदार टाळ्या आपल्या संघासाठी. यस, रत्नागिरीचा स्थानिक संघ आहे, ग्रामीण विभागातून तो फायनल मध्ये दाखल झालाय आणि मोठ्या संघाने इथे सपोर्टर्स टाळ्या शिट्ट्या आणि तेवढा जोश जल्लोष इथे पाहायला मिळतोय. आणि देवरुखी तेवढ्या दिमागदार पद्धतीने, भले आम्ही या क्रीडांगणावरती पाहुणे असू परंतु आमचंही राज्य या क्रीडांगणावरती राहिलंय आणि आम्हीही या क्रीडांगणावरती राज करण्यासाठी आलोय हे इथे दाखवण्याचा प्रयत्न यावेळी सोळजाई देवरुख संघाकडनं पाहायला मिळते. जर संघ इथे ऑल कर्ला विजयी झाला तर रजिन वस्ता कुवेतचे आमचे मित्र यांच्याकडून 5,000 रुपये, कुवेतचे आणखी मित्र शाकिब डोंगरकर यांच्याकडून 2,000 रुपये, तर तारिक मस्कर दुबईवरून 2,000 रुपयांचा बक्षिसाची लयलूट करताना हे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर सन्माननीय सिद्धेजी शिवलकर साहेब, राजेशजी बाटकर साहेब आणि त्याचबरोबर उद्योजक पटेल साहेब यांचं शुभ आगमन मंडळाच्या वतीने त्यांचं क्रीडानगरमध्ये सहर्ष स्वागत. विनंती राहील आपण मंचावरती या, स्थानापन्न व्हा आणि सुरू असलेल्या या महाअंतिम सोहळ्याचा आनंद घ्या. बॉलिंग मार्गवर इथे दाखल झालाय तो समित. राईट एम राऊंड द विकेट. पहिला बॉल अक्षय साठी, यावेळी लेग स्टिकच्या बाहेर होता बॉल, सॉफ्ट हँड बॉडी जवळ येऊ दिला, बॅटचा फेस ओपन केला आणि इथे दबाव आहे. अवे फ्रॉम द विकेट केला गेलेला थ्रो, विकेट पासून दूरवरती केला गेलेला थ्रो प्रॉपरली गॅदर करू शकला नाही. इथे मिळाला 2 धावा. धावसंख्या पाहायला मिळते ती 17. धावसंख्या पाहायला मिळते 17. 54 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि धावसंख्या इथे आपण पाहतोय ती 17 धावा. समित ऑन दी मार्क. पुढचा चेंडू या स्लो फुल टॉस आहे, अलॉंग द कार्पेट खेळ आहे, पॉईंट कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो तिथे, बॉल फील्ड केला गेलाय आणि इथे मिळते फक्त आणि फक्त 1 रन. धावसंख्या 18 अंकावरती जाऊन पोहोचले. प्रत्येक क्षेत्ररक्षकाला सपोर्ट दिला जातोय, टाळ्या शिट्ट्या जय जयकार जल्लोष मय वातावरण. यावेळी अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका इथे आपल्याला पाहायला मिळेल. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेच्या दरम्यान, बॉल फील्ड करेल परंतु इथे मिसफील्ड झाली. इथे मिसफील्ड झाले. 9+3 एकूण 4 धावा इथे मिळत आहेत. इथे एक चूक किती महागडी ठरू शकते. इथे नो बॉल फेकला, फिल्डिंग मध्ये गफलत झाली, त्यावरती एक्स्ट्रा 3 धावा दिल्या गेल्या, म्हणजेच काय 4 धावा इथे बोनस स्वरूपाच्या मिळत आहेत. पगाराची इथे आहे आम्हाला खंत, परंतु इथे मात्र अक्षरशः बोनसच्या स्वरूपात लयलूट केली जाते ती धावांची. 4 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या पोहोचली 22 या अंकावरती. 22 या अंकावरती पोहोचलेली धावसंख्या, अजूनही 32 धावांची आवश्यकता. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी एक शानदार पंच शॉट पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने डीपला चेंडू ट्रॅव्हल होईल. लॉंग ऑनचा खेळाडू बॉलवरती येतोय, मिड विकेटच्या दिशेने फील्ड करतोय आणि बॉल घेऊन यष्टच्या दिशेने येतोय. इथे मिळतात 2 धावा. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकेल, पोहोचेल 24 रन 24 या अंकावरती. अतिशय शानदार फलंदाजी आणि संयमी फलंदाजी इथे करताना आपल्याला पाहायला मिळालंय. समित, हो यस, शानदार फटका. क्षेत्ररक्षक करतोय प्रयत्न ठरतोय तिथे अपुरे आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. राज, यस, षटकार, अफलातून शॉट, लगाया तल्लौंगी, बच गया बॉम्ब, छोटा पैकेट बड़ा धमाका. अक्षय ऑन फायर. जिंदगी की असली उड़ान बाकी है, जिंदगी कई इम्तिहान बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है. विजयाच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी चाललेला धमाका, अक्षयच्या माध्यमातून चाललेली फलंदाजी, एक चांगला सामना इथे रंगलाय. अफलातून खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळतंय. यस, यावी अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका सलीद आहे. मिड विकेट, डीप मिड विकेटला तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावे इथे मिळतील, परंतु अष्टपैलू भूमिका इथे बजावतोय तो अक्षय. धावसंख्या पाहायला मिळते ते 32 रन. षटक क्रमांक अजूनही प्रगतीपथावरती आहे ते दुसरं. राईट अँड द विकेट. नेक्स्ट बॉल, यस, फुल टॉस चेंडू आहे, आडव्या बॅटने केलाय वार, बॉल जातोय का परंतु नाही. यस, इथे महत्वाचा मोहरा गारद झालाय. अक्षय डगआउटच्या दिशेने इथे परतेल आणि इथे आपल्याला चित्र पलटलेलं पाहायला मिळतं का पाहायचंय. आणि म्हणूनच म्हटलं जातं, तू गिर कर उठते रहना, कुछ भी हो बस चलते रहना, ठोकरे कब तक रास्ता रोक पाएगी, अगर कोशिश में जान है तो किस्मत कभी भी पलट जाएगी. आणि इथे किस्मत पलटले. ती यावेळी देवरुख संघाची महत्वाचा मोहरा इथे गारद झालाय. हुकमी फलंदाज इथे डगआउटच्या दिशेने परतलाय आणि यावेळी मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. धावसंख्या आहे 2 गडी बाद, 32 धावा. दरम्यान षटक क्रमांक दुसरं झालं इथे समाप्त.
चर्चा करण्यासाठी टाइम ऑफ इथे घेतला जाईल. महामुकाबला महासोहळा, महामुकाबला महासोहळ्याचे 2 षटक इथे समाप्त झालेत. धावसंख्या पाहायला मिळते ती 32. समीकरण आहे 12 चेंडू 22 धावा, 12 चेंडू 22 धावा. अशाच प्रकारचा सामना आपण सेमी फायनल मध्ये पाहिला होता मित्रांनो. जवळजवळ वाटलं होती की राधा स्पोर्ट रत्नागिरी संघ जिंकेल की काय, परंतु त्याच दरम्यान अक्षय सारखा मातब्बर गोलंदाज शेवटचं षटक घेऊन आला आणि सामन्याचं चित्र कम्प्लिटली बदललं गेलं होतं. आणि त्याच दर्जाचा खेळ होता. यावेळी ऑल करला संघाला करणं गरजेचं आहे. सामना अजूनही दोन्ही संघांना बॅलेन्स आहे, कारण इथे गरज आहे 12 चेंडू आणि 22 धावा. 12 चेंडू 22 धावा म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 11. आणि यावेळी रंगलेला हा महासोहळा कोण जिंकणार, कोण हरणार, कोणत्या संघाचं या भव्य दिव्य चषकावरती नाव कोरलं जाणार हे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये पाहायला मिळेल. 12 चेंडू 22 धावा अशी हे गणित आहे. आणि या गणितीचा सूत्रधार कोण बनणार, गोलंदाज बनणार की फलंदाज बनणार हे इथे आपल्याला पाहायचं आहे. खचाखच भरलेले हे क्रीडांगण, जिकडे पाहावं तिकडे दर्शक आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. जे एखादी कॅच अतिशय प्रतिम पाहायला मिळते तेव्हा टाळ्या शिट्ट्या बसत आहेत. षटकार ठोकल्यानंतरही टाळ्या शिट्ट्या बसत आहेत. याचाच अर्थ काय की क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी या लोकांची झालेली गर्दी इथे पाहायला मिळते. अदनान हुकमाचा एका ऑलराऊंडर प्लेयर, गेम चेंजर. या संपूर्ण सिरीजमध्ये अदनानची चर्चा जरूर होईल, कारण आतापर्यंत शानदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अदनान आहे पॉवरबाज गोलंदाज. ऑन दी मार्क, राईट आर्म राऊंड दी विकेट. समोर इथे आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय श्रेयस. एका बाजूला श्रेयस अय्यर सारखी फलंदाजी करणारा लेदर बॉल क्रिकेट मधला खेळाडू, आणि इथे मात्र अंडर ओपन मध्ये खेळताना देवरुख सोळजाईचा हा श्रेयस. वाईट बॉल, 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. खराब चेंडू पहिलाच इथे पाहायला मिळालाय. 1-1 बॉल, 1-1 रन इथे खूप महत्वाची. आणि त्या दरम्यान अदनानचा फिकर लो फुल टॉस होता, पॉईंटच्या दिशेने खेळलाय. यावेळी पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या दरम्यान येतोय. बॉल थांबणार नाही, तो जाईल सीमारेषा पार. पाहायला मिळतोय ते शानदार चौकार, अफलातून फलंदाजी, शानदार फटकेबाजी इथे आपले पाहायला मिळते. आणि इथे इरादा जरूर स्पष्ट केला गेलाय, जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो कोशिश उससे ज्यादा करो, तकदीर भी रूठे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. आणि इथे मजबूत असा इरादा देवरुख संघाच्या माध्यमातून केला गेलाय की काय, पडलाय प्रश्न. काय फलंदाजी केली अदनानने, इथे चूक केली, कारण आखूड टप्पा इथे पाहायला मिळाला आणि ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला. इथे संधी मिळाली श्रेयसला आणि पॉईंटच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका जो सीमा पार गेला. या ठिकाणी जर देवरुख संघ विजय झाला तर अविनाश डोर्लेकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे जर देवरुख संघ विजयी झाला तर जरूर यावी 500 रुपयांचं बक्षीस लगावलं गेलंय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती श्रेयस इथे सज्ज होईल. अदनान नेक्स्ट बॉल, दबाव अदनानवरती तेवढाच आहे, कारण पहिल्या चेंडूवरती यावेळी स्लो चेंडू होता, फक्त दिशा दिले स्क्वेअरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हलर का डीप क्षेत्ररक्षण आहे. 1 रन घेतली गेली, दुसरी रन घेतली जाते, तिसऱ्या रनचा प्रयत्न इथे केला जाईल का, परंतु नाही. इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. 2 धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि या मैदानावरती जर एकदा का तुम्ही स्वतःला सिद्ध केलं की तुम्ही प्रसिद्ध होणार आहात, नो डाऊट. कारण एवढे भव्य दिव्य आयोजन असणारी महा ट्रॉफी आणि या ट्रॉफीचा चाललेला थरार आणि या एका चांगल्या मंचवरती एक चांगला पंच लगावण्याचा मिळणारी संधी. कोण करेल या संधीचं सोनं, कोण बनेल हा महाविजेता, हे ते आपल्याला पाहायचं आहे. धावसंख्या आहे ते 39 धावा, 15 धावांची आहे ती आवश्यकता. अदनान राईट आर्म राऊंड दी विकेट. यावेळी काय घडलंय, काय घडलंय, काय घडलंय. यस, याही वेळी ऑफस्टिकच्या बाहेर आहे बॉल. चुका इथे घडतायत, संघर्ष करावा लागतोय. अचूक टप्प्यासाठी ते अदनान याला. धावसंख्या 40, 14 धावांची इथे आवश्यकता असताना अदनानचा पुढचा चेंडू श्रेयससाठी लो फुल टॉस होता, अलॉंग द कार्पेट खेळलाय. लॉंगॉच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक येतोय. नाशिद कडून इथे मिसफील्ड पाहायला मिळाली आणि इथे मिळतायत त्या धावा किती, 3 धावा इथे मिळाल्यात. एक चांगलं रनिंग कोऑर्डिनेशन. तर व्यासपीठावरती शुभम भाटकर यांचं सहर्ष स्वागत असेल. मैत्री पेटकिल्ला यांच्या माध्यमातून विजेता आणि उपविजेता हे ट्रॉफ्या स्वर्गीय प्रणित भाटकर यांच्या स्मरणार्थ प्रस्तुत केले गेले आहेत. तर मैत्री पेटकिल्ला शुभम भाटकर आपला देखील व्यासपीठावरती स्वागत असेल. अतिशय अप्रतिम रंगलेला हा सामना, महामुकाबल्याचा महाथरार. कारण इथे कर्तृत्व आणि तुमच्या घामाच्या धारा इथे खूप महत्वाचं आहे.
आणि म्हणूनच म्हटलं जातं मोत्यांच्या हारापेक्षा घामांच्या दारांनी मनुष्य शोभून दिसतो. कारण मोत्यांच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं, पण घामांच्या दारांनी कर्तृत्व सिद्ध होतं. ते कर्तृत्व इथे सिद्ध करायचं आहे. घाम गाळावा लागेल, कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल. आणि जे आपण पाहिलंय स्वप्न ते जर पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. राईट अँड राऊंड दी विकेट. फेकला जाणार पुढचा चेंडू. यस अलॉंग द कार्पेट खेळलाय, स्ट्रेट खेळलाय. लॉंगाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, बॉलवरती येतोय, थ्रो करेल आणि तत्वर इथे मिळतात त्या 2 धावा. धावसंख्या 45 अंकावरती जाऊन पोहोचते. 9 धावांचे इथे आहे जुनी आवश्यकता. षटक क्रमांक सुरू आहे प्रगतीपथावरती. ते तिसरं अदनानच्या या षटकामध्ये केला गेलाय प्रहार. आणि आता तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी असताना अदनान पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट हँडेड फलंदाज अनिकेत. यस यावी बॅकफुटवरती येतोय, कट करतोय. यावी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सलीदला पाहायला मिळालाय. स्ट्रायकिंग गेटला केला गेलेला थ्रो आणि दरम्यान घेतली गेलेली 1 रन. धावसंख्या पोहोचेल 46 अंकावरती. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू आहेत 7 चेंडू 8 धावा. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये भावा? कोणाचं ठरणार प्रयत्न बेस्ट? कोण ठरणार सर्वश्रेष्ठ? कुणाची स्वप्न होणार पूर्ण? कुणाचं स्वप्न राहणार अपूर्ण? कोणत्या संघाचा उधळला जाईल इथे गुलाल? कोणत्या संघाच्या गळ्यात पडेल मात्र इथे अपयशाची माळ? ते इथे आपल्याला पाहायचं आहे. बॉलिंग मार्गवरती अदनान पुढचा चेंडू घेऊन सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला श्रेयस आहे आणि खरोखर श्रेयसला श्रेय द्यावं लागेल, कारण महत्त्वाच्या क्षणी खूप महत्त्वपूर्ण भूमिका त्याने इथे बजावले. ओहो, आणखीन एकदा नाशिद. काय चाललंय? नाशिद कडून खराब खेळे. इथे धावा किती मिळवलेत? 1 नाही, 2 नाही, ते धावा मिळवल्यात इथे 3 धावा. धावसंख्या 49. 5 धावांची आवश्यकता आहे. काय रंगला सामना. सुरुवात थोडासा अडखडत, परंतु त्यानंतर धमाका इथे पाहायला मिळाला. आणि इथे मात्र देवरुख संघ सांगतोय टूट जाएंगे पर झुकेंगे नहीं, हार मंजूर है पर रुकेंगे नहीं. आणि इथे थांबत नाहीये. अफलातून फलंदाजी इथे पाहायला मिळते आणि जरूर इथे श्रेयसला श्रेय द्यावं लागेल. 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे. एखादी विकेट जर इथे मिळाली तर कमबॅक होऊ शकतो. इथे कमबॅक होऊ शकतो. यस आणि जल्लोष करण्यासाठी क्रीडांगण हे कम्प्लिटली प्रेक्षकांसाठी ओपन राहणार आहे. 6 चेंडू आणि 5 धावा. 6 चेंडू मध्ये 5 धावा. कोण ठरणार कोण सरस इथे आपल्याला पाहायचं आहे. आणि देवरुखनं मात्र इथे आपला जज्बात दाखवून दिलाय, परंतु यावेळी चांगली खेळी करण्याची आवश्यकता असेल. आणि यस बोलबाला तर राहिलाच आहे या मैदानावरती. अक्षयने धुमाकूळ केला. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. श्रेयसला इथे श्रेय द्यावं लागेल, कारण त्यांच्याही माध्यमातून दमदार खेळ पाहायला मिळालाय. कारण महत्त्वाचं कधी असतं, जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो ना, तेव्हा कुणीतरी तारणहाण भरणं गरजेचं असतं आणि ती इथे भूमिका बजावली आहे. आणि श्रेयससाठी जरूर इथे म्हणावं लागेल, ना कद बडा होता है ना पद बडा होता है, जो मुसीबत में खडा होता है वो सबसे बडा होता है. आणि त्याच मुसीबतमध्ये खडा राहिलाय तो यावी श्रेयस. कैफ बॉलिंग मार्गवरती. शेवटचे निर्णायक 6 चेंडू. 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. अजूनही कमबॅक होऊ शकतो, कारण या मैदानावरती 6 धावा डिपेंड केल्या गेल्या शेवटच्या षटकामध्ये. आणि त्या दरम्यान फेकला गेलेला बॉल लेग स्टिकच्या आहे बाहेर. आणि यावी वाईड बॉलचा इशारा. ओहो हो, इथे चुका घडत आहेत. ऑलरेडी बँक अकाउंट मध्ये धावा कमी आहेत आणि त्याच दरम्यान इथे मात्र बोनस स्वरूपात 1 रन दिली गेली. फुलटॉस चेंडू सॉफ्ट हँडली खेळ आहे. यावी लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल आणि इथे मिळतील त्या 2 धावा. यावी 2 धावा मिळाल्या आहेत. धावसंख्या होते 52. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 2 धावांची आहे आवश्यकता. जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी. अंतिम सोहळ्याचा हा अंतिम दिवस, अंतिम रजनीतला शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये अजूनही 2 धावांची आवश्यकता इथे असताना पहिल्या पर्वाचा विजेता ठरलेला संघ 5व्या पर्वामध्येही विजयी ठरतो का पाहायचंय. यावी स्कोरलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे आणि हा सामना इथे जिंकला गेलाय. हा सामना इथे जिंकला गेलाय. सोळजाई देवरुख. रोख रक्कम 51,111. चमचमती ट्रॉफी. जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी. पहिल्या पर्वाचा महाविजेता ठरलेला संघ या 2025 मध्ये 5व्या पर्वाचाही महाविजेता ठरतोय आणि तो संघ आहे
सोळजाई प्रसन्न स्मृती देवरुख वेटन बॉईज आणि त्याचबरोबर इथे चर्चा होईल जो ग्रामीण संघातनं पुढे आलाय अतिशय प्रतिम खेळी पाहायला मिळाले त्या ऑल केरला संघाचंही इथे कौतुक आहे काय खेळ केलाय या संपूर्ण खेळाडूने काय सिरीज राहिले यांच्यासाठी हार जीत होत राहील कारण खेळ म्हणजे काय आहे खेळ म्हणजे अतितटीचा सामना आहे खेळ म्हणजे एक रंगत आहे खेळ म्हणजे एक गंमत आहे आणि त्या गमतीचा आनंद आपण इथलं लुटला पाहिजे आणि या खेळाची मजा आपण लुटली पाहिजे आपण हरलो म्हणून काही जीवन संपत नाही